संघामध्ये साखी पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार रणजित पाटील यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. साहेब, प्रचार शुभारंभ तुम्ही चालू केला, जोरदार शक्तीप्रदान प्रचार शुभारंभ चालू केला. काल सकाळपासून तुम्ही प्रचार स्थगित केलेला आहे, कारण सांगा. कारण काय, आता सगळ्या तालुक्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अचानक अपघाती निधन झालं. त्यामुळं प्रचार करण्याची तसे इच्छा पण नव्हती आणि आम्हाला पक्षाकडून आदेश आला की प्रचार सभा शुभारंभ सगळं रद्द करा आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार आपण करणं योग्य वाटत नाही. आमचे नेते माननीय आमदार सतीश पाटील यांच्या सूचना आल्या की प्रचार सभा किंवा कोणताही कार्यक्रम पक्षाला जाहीरपणे होणार नाही, आपला प्रशासकीय कोटा पाळण्याचा आदेश आले. त्यामुळे आम्ही प्रचार शुभारंभ आमचा ठरला तर काल सकाळी होणार होता, पण काल सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळं काल आज आपण प्रचाराला शुभारंभ करू शकलो नाही आणि आम्ही उद्या सकाळी प्रचार सुरुवात करतो. म्हणजे आमच्या पक्ष जसं सूचना देईल त्या पद्धतीने आम्ही त्या व्हॉट्सअप करणार. जे उमेदवार रिंगणात उतरले त्यांचं विकासाचं विजन आहे का? विकासाचं विजन कोणाचंच नाही आहे. त्यांना कुठल्या मुद्द्यावर ते राजकारण करतच नाही आहे. ते फक्त आपण तिघं एकत्र ह्या दृष्टिक्षेपातच चाललेले आहेत. कोण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलताना दिसत नाही, किंवा कोण जाहीरनामा काढून मी हे काम करीन की ते काम करीन असं कोण म्हणजे बोलते मला तरी दिसलेलं नाही आमच्या मतदारसंघात तरी. म्हणजे तुम्हाला म्हणाला की मुद्दे घेऊन विकासाचं विजन घेऊन हे उमेदवार रिंगणात उतरलेले आहे, त्यांचा विकासनामा तुम्ही हे केलाय का, बघितलाय काय? अहो, प्रत्येकावर उमेदवारी लादली गेलेली आहे. तू बरा हे बरा, म्हणजे जनतेत आलेले उमेदवार नाही. जनतेसाठी आपल्याला तर कोण नाहीच आहे ना. सगळं नेते मंडळीचं मर्जीतली माणसंच राहिली नाही. चळवळीत आलेला नेता पण तुमची ओळख आहे या मतदारसंघात. हो, तुमचं याबद्दल मत काय? चळवळीत आपण काम केलेलं आहे, शेतकरी संघटनेचं काम केलं, काँग्रेस पक्षाचं पण. आम्ही आता किसान काँग्रेस मार्फत आम्ही जे वेगवेगळ्या माध्यमातून निवेदनं दिलेली आहेत प्रशासनाला, त्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे आणि आम्हाला असं वाटतं की लोकांनी आम्हाला संधी द्यावी असं आमचं प्रामाणिक हेतू आहे. असं काही नाही की आमचं काही विजन नाही. आमचं विजन आहे, आम्हाला काहीतरी काम करून दाखवायचं आहे, म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो. तुम्हाला असं म्हणाले साखी पंचायत समिती मतदारसंघात हे उमेदवार लादलेले आहेत, हे काही जनतेत आलेले उमेदवार नाही आहेत, बरोबर? बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे या मतदारसंघाचा विकास झाला आहे. विकास आता कसं, आता ते जनतेने ठरवायचं ना, विकास झालाय का नेत्यांचाच विकास झालाय ते. आता जनता, आम्ही जनतेला एक काँग्रेस पक्ष म्हणून म्हणजे ऑप्शन उपलब्ध करून दिलाय. म्हणजे तुमचा जो रोष आहे ते माणसं म्हणतात काय आपण मतदान करायचं कुणाला, सगळी एक जागीच आहे. म्हणजे आता आमच्या तालुक्यात 4 गट आहेत, महायुतीत 4 पण गट आहेत, 4 पण नेते महायुतीचा भाग आहे. मग जरी आज मंडली गट सेपरेट लढत असला पण मंडली गटानं अशी जाहीर भूमिका घेतली नाही महायुतीच्या विरोधात, काहीच नाही. जाहीर भूमिका मंडली गटाने घेतली नाही असं तुम्हाला म्हणाला. होय. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य समस्या काय काय आहेत? सर्वसामान्य समस्या भरपूर आहेत. आता आपल्या शेतीचा विषय बघा किती आहे, म्हणजे रस्त्याचा म्हणा किंवा ऊस दराचा म्हणा. आपल्या आता लागवडीचा दर किती कुठं गेल्यात, आपल्या ऊसाला दर किती आहे, याचं काय ताळमेळ नाही आहे ना अजिबात. शेतकऱ्याला शेती परवडत नाही असं तुम्हाला म्हणाला. अजिबात नाही परवडत नाही. आता जी शेती चालू, गेल्या वेळी किती पाऊस पडला, तसं नियमानं आम्हाला कर्जमाफीची गरज होती, पण सरकारनं ती पद्धतशीर वेळ मारून नेल्या आणि मला काय वाटत नाही की कर्जमाफी होईल. तुम्ही शेतकऱ्यांविषयी आंदोलन केला कर्जमाफीसाठी, शासनाचा तुम्हाला जाहीर पण आला, निर्देश पण आला की 27 सप्टेंबर नंतर किंवा 27 फेब्रुवारी नंतर किंवा मार्च नंतर कर्जमाफी होईल असं सरकारनं आदेश दिलेले आहेत. या दृष्टिकोनानं काय बोलताय तुम्ही? नाही, मी तर म्हणेन ज्या दिवशी देतील त्या दिवशीच आपण, सरकारवर आपला काही विश्वास नाही कुठल्या गोष्टी. कारण का, इथनं मागे आता गेल्या वेळी महाविकास आघाडीचं ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सरकार कर्जमाफी झाली ते थकीतांची लगेच म्हणजे सांगितल्यानंतर लगेचच झाली आणि जे
आपले प्रामाणिक कर्ज भरणारी लोक आहेत त्यांना कुणाला मिळाली कुणाला मिळाली नाही असं राहिलं. म्हणजे ज्यावेळी सरकार बदललं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की प्रत्येक प्रामाणिक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळवून देईल, पण ते काय मिळालेलं नाही. मी त्याचा स्वतःवर नाही, आम्हाला मिळालेलं नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करायला जरा टाळाटाळ केलेली. हो हो, आणि ते जरी दिली तर त्यांच्या त्या चाळण्या सगळ्या पास करून किती शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार हे म्हणजे गौण गोष्ट आहे आणि ही अभ्यास करायची गोष्ट आहे. शेतकऱ्याला न्याय मिळत नाही अशी तुमची भूमिका आहे. हो, आणि आपण शेतकऱ्याच्या बाजून ठाम उभा आहे. न्याय मिळवून देणार, पण देण्याची भावना जी आहे सरकारची ती नाही आहे, मानसिकताच नाही आहे की आम्हाला शेतकरी मोठा झाला पाहिजे आणि शेतकरी सुधारला पाहिजे, स्वतंत्र झाला पाहिजे अशी त्यांची भावना नाही आहे मुळात. ग्राउंड लेवलला बघितलं तर रस्ते, गटर्स, पाणी किंवा लाईट या समस्या ग्राउंड लेवलला समस्या आहेत. तुम्ही आता प्रत्येक गावात फिरताय, तुम्हाला कोणकोणत्या समस्या जाणवतात? आता ही शेतीची झाली, पण रस्त्याची समस्या ही सगळीकडेच आहे, त्याचा काही विषय नाही. पण शाळा असू द्या, शाळेची आहे. शाळेची आता ते परवा आपण बोललो की पट कमी असला तरी बी आता शाळा बंद व्हायला लागल्यात. आसपासचा परिसर स्वच्छता नाही आहे, प्रश्न बरेच आहेत. आणि आता अशा जाणीवल्याच गोष्टी बरीच, पण आता आपण जाहीरपणे त्या बोलू शकत नाही, त्या गोष्टीवर वाद निर्माण होऊ शकतात. सर आता त्या बोलण्याच्या गोष्टी नाही. या जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला जे उमेदवार असतात ते सर्वसामान्य उमेदवार असतात. यात सिद्धली मतदारसंघाचा विचार केला गेला तर तुमचं काय मत आहे? सर्वसामान्य घटकातील कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे होता तसं बघायला गेलं तर, पण इथं प्रस्थापित लोकांनीच परत त्याच्यात ओढलं गेलंय. आणि म्हणजे आणि इच्छुक पण तेच आहे, ज्यांना लाभ मिळाला आहे तीच परत त्याच प्रोसेसमध्ये आहे, आणि इच्छुक पण तेच आहे आणि उमेदवार पण तेच आहे. म्हणजे जेणेकरून त्यांच्यात मग घरातल्या माणसांनी दिल्यासारखं झाली. होय होय, काय म्हणतात त्याला आपण प्रस्थापित हे झालंच, पण एकाच घरात आमदार खासदार मग आता जिल्हा परिषद सदस्य आल्यात, परत ग्रामपंचायत सदस्य येतील, ग्रामपंचायत सदस्य पण शाळेचा मॉनिटर पण येईल, त्याचा काय विषय नाही. ते त्या पद्धतीनंच चालू आहे सर. जेणेकरून सामान्य माणसाला न्याय मिळणार अशी भावना आहे का? आम्हाला मतदान केलं तर 100% आपण सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. असं काय नाही की निवडून आल्यावरती तिकडे त्यांच्यासारखं आपलं वागणं काय राहणार नाही. मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील त्याचा पुरेपूर पाठपुरावा आपण प्रशासनाला करणार, आणि आपली भूमिका ही ह्या सरकारच्या विरोधातच असणार कायम. जरी निवडून आलो नाही आलो तरी पण आपली भूमिका ही ठाम असणार आहे शेतकऱ्यांच्या बाजून. काय शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तुमची पहिल्यांदा ठाम भूमिका आहे. या मतदारसंघात जेवढे शेतकरी आहेत तेवढ्याच तुम्ही काय सांगू शकताय? आपल्याला तर तुमच्या माध्यमातून हा संदेश देण्यात येईल की आम्हाला जर म्हणजे आता ह्यात म्हणजे आमच्या अपेक्षा एवढं जरी मिळालं आम्हाला यश, तरी आम्हाला त्या पद्धतीने हौस येईल, शेतकऱ्यांच्या लढण्यासाठी बळ येईल. त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की आम्हाला थोडंफार कसं तिने मदत करावी. आता इथं कसं आहे कागद तालुक्यात गटातटाचं राजकारण असल्यामुळे कोण आपल्या बाजून जाहीरपणे कोण फिरू शकत नाही. सगळं दबाव तंत्र चालू आहे, कोणाला आमच्या बाजून दबावाचं राजकारण चालू असं म्हणायचं. होय होय होय, आमच्या बाजून कोण फिरलं तर अडचणी व्हायला लागल्या, त्यांच्या घरापर्यंत जायला लागल्या, का तिकडं का इकडं का आमच्याकडे. पण असं प्रश्नाच्या बाबतीत कधी उदित नाही, तुझी काय अडचण आहे कोणी विचारला येत नाही. थोडक्यात बघायला हुकुमशाही चालू असं म्हणायचं. हुकुमशाही जायते काय अजग जाहीर आहे, तर काय सांगायला लागते लोकांनी, सगळं कळते लोकांना. तुम्ही आता ग्राउंड लेवलला फिरताय, प्रत्येक गावात तुम्ही जाताय, तुम्हाला रस्ते असेल लाईट असेल कोणकोणते प्रश्न प्रलंबित आहे असं वाटते या सिद्धली मतदारसंघात साखी पंचायत समिती? प्रलंबित आता बरेच आहेत. आपल्या आता लाईटचा प्रश्न आहे. लाईट आपण म्हणजे परवा देखील बोललो की लाईट ही सौर ऊर्जेवरच द्यायला लागले, आपल्याला ह्याची लाईट नाही आहे. डायरेक्ट कनेक्शन आपल्याला मिळत नाही असं तुम्हाला म्हणायचं. विजेचं कनेक्शन मिळत नाही, आणि विजेची शेतकऱ्यांच्यासाठी जी लाईट आहे ती 8 तासच आहे, आणि रात्रीची आहे जास्त 4 दिवसाची रात्री 2-3 दिवसाची सकाळी.
संध्याकाळी रात्रीचं 4 दिवस मिळते. म्हणजे जरी देवेंद्र फडणवीस आता बाजू काढत असली की आम्ही सौर ऊर्जेचा हे करावले, प्लॅन्ट उभा करावले किंवा सौर ऊर्जेवर शेतकऱ्यांना आम्ही सक्षम करावले, दिवसा लाईट मिळावं यासाठी, पण त्या ह्याचा पुरेपूर लाभ शेतकऱ्याला घेता येत नाही. काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या, ज्यांना घेता येत नाही त्यांना तरी कनेक्शन देता आलं पाहिजे ना आपल्याला. 100%. मग असे बरेच शेतकरी आहेत, असं काही नाही सगळं सौर ऊर्जेवर चालायला आले, चालत नाही तसं. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याची अडचणी वेगळी वेगळी आहे.